सांगलीच्या चांदोली आणि कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो आणि त्यामुळे डोंगरमाथ्यावरून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते। त्यामुळे दोन्ही धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते आणि धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। कोयना धरणातून 23,000 तर चांदोलीतून 13,530 क्युसेकने विसर्ग वारणा नदीपात्रात केला जातोय। त्यामुळे वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलेलं असून नदीकाठच्या ऊस आणि भात पिकांमध्ये शिरतंय। त्यामुळे चांदोली धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे। कोयना आणि वारणा धरण हे 75% भरलेलं असल्यामुळे त्याचा विसर्ग वाढवला आहे। त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळीत वाढ होत आहे। सध्या ही 19 फुटावर आहे। गेल्या काल 24 तासापूर्वी ही 15 फूट 3 इंच होती, म्हणजे साधारणतः 3-3.5 फूट पाणी पातळीची वाढ झालेली आहे। आपण पाहू शकतो हे सध्या हे कृष्णेचं पात्र आहे, आयर्न पुलाजवळचं कृष्णेचं पात्र आहे। या ठिकाणी हे 19 फुटावर पाणी पातळी पोहोचले आहे। गेल्या 24 तासात 3 ते 3.5 फूट पाणी वाढलेलं आहे। सध्या या ठिकाणी नदीवर कृष्णा आणि वारणा नदीवरचे सर्व बंधारे म्हणजे पाण्याखाली गेलेत। साधारणतः वारणेवरील 10 बंधाऱ्यापैकी 8 बंधारे पाण्याखाली गेलेत आणि कृष्णावरील 7 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। एकूण बघितलं तर जिल्हा प्रशासन या जी काही पाणी पातळी वाढ होते यावर लक्ष ठेवून आहे। जर का पाऊस असाच कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राहिला तर धरणातून पाणी जास्त सोडण्यात येणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली। इकडे परभणीत सुद्धा मुसळधार पाऊस होतोय आणि पावसाचं पाणी जे ते शेतामध्ये शिरतंय आणि याचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी आता शेतकरी करतायत। परभणी शहर आणि जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसापासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे। या सततच्या पावसामुळे शेतकरी सुखावला असला तरी काही भागामध्ये या पावसामुळे अशा पद्धतीने पाणी साठलेलं आहे। विशेष म्हणजे परभणी शहरापासून अगदी काही अंतरावर असलेला आणि नव्यानं होत असलेल्या या बायपास परिसरामध्ये शेतकरी या पावसामुळे बाधित झाले आहेत। या परिसरातील जवळपास 50 ते 60 एकरवर मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे आणि त्याला कारण म्हणजे हा बायपास होत असताना या ठिकाणचे जे नैसर्गिक आउटलेट होते ते पूर्णपणे बंद झालेले आहेत आणि त्यामुळे हे पाणी शेतामध्ये साठलंय। या शेतामध्ये लावण्यात आलेलं सोयाबीन असेल, मागील भागामध्ये असलेला ऊस असेल, या पाण्यामुळे बाधित झाला आहे आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा नुकसानीला समोर जातोय। आपल्यासोबत या परिसरातील काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मग काय लावलं होतं शेतामध्ये आणि कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे? आमचं नुकसान झालेलं म्हणजे शेतामध्ये आपला जे ऊस होता, ऊस आमचा समजा पाण्यामध्ये फिरायला ते समजा ऊस बी, त्याच्यानंतर सोयाबीन पण होतं आमचा। सोयाबीन तर समजा पाण्यामध्ये आहे अजून। किती एकर? आमचा 10 एकर सोयाबीन आहेत आणि 5 एकर ऊस आहे। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी।